कोकण, जिथे समुद्र लाटांमध्ये कथा सांगतो आणि प्रत्येक वळणावर इतिहास उभा असतो. आजच्या प्रवासात आपण सुरुवात करतो गणपतीपुळेच्या शांत दर्शनाने, सूर्योदयाच्या साक्षीने समुद्र किनाऱ्यावर चालत, आणि मग वळणावळणाच्या कोस्टल रस्त्यांनी पोहोचणार आहोत आरेवारेच्या स्वर्गीय दृश्यापर्यंत. रत्नदुर्गचा इतिहास, देवघळीचं रहस्यमय सौंदर्य, देवगडचे वाऱ्याशी नाचणारे पवनचक्की पठार आणि शेवटी समुद्राच्या कुशीत वसलेलं दिव्य कुणकेश्वर. चला सुरू करूया आजची कोस्टल सफर. इट्स 6 in the morning. आपण निघालो आहोत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. सो हॅलो, वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मंडळी. सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. येस, सकाळी सकाळी लवकर उठलो आहे. वेलकम टू द डे 3 ऑफ अवर कोकण कोस्टल राईड. अँड होपफुली हा शेवटचा दिवस असावा, बट नॉट शुअर. मी काय असं ठरवलं नाही आहे. जर इकडनं जर मी पुढे आय थिंक देवगडपर्यंत जर गेलो ना, तर देर आर हायली चान्सेस दॅट मी माझ्या गावी जाईन. येस, सो ड्रोन बॅग सेट. सध्या ड्रोन बॅगच कॅरी केली आहे. अँड सकाळी लवकर उठलो आहे खरं, बट लेट्स सी आता मंदिराजवळ किती दर्शन असणार आहे. भले वीकेंड आहे तरीसुद्धा लोक तरी यायला सुरुवात झाली आहेत आता. जे काही जणांच्या गाड्या पण निघाल्या आहेत, तयारी वगैरे करून फॅमिली सगळं निघालेले आहेत. सो आपण लवकर तिथे जाऊन पोचूया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. समोर दिसतंय ते गणपतीपुळे गणपती मंदिर. पहिल्याच नजरेत या मंदिराचं साधेपण आणि त्यातून जाणवणारी सकारात्मक ऊर्जा मनाला स्पर्श करून जाते. सकाळचा कोवळा प्रकाश, स्वच्छ परिसर आणि मंदिराचं शांत वातावरण यामुळे इथे आल्यावर आपोआपच मन स्थिर होतं. हे केवळ एक देवस्थान नाही, तर इथे येणं म्हणजे थोडा वेळ स्वतःसाठी थांबणं आहे. गणपतीपुळेचे गणपती हे स्वयंभू मानले जातात आणि सुमारे 400 वर्षांपूर्वी या ठिकाणी गणपती प्रकट झाले अशी लोकांची श्रद्धा आहे. इथला गणपती पश्चिमाभिमुख आहे, जे फारच दुर्मिळ मानलं जातं. समुद्राच्या दिशेने पाहणारा हा गणपती कोकणचं रक्षण करतो अशी ही मान्यता आहे. पूर्वी हा भाग खूप निर्जन होता आणि गणपतीच्या कृपेनेच गणपतीपुळे गाव वसलं असं स्थानिक लोक सांगतात. आता मंदिरात आत प्रवेश करताना एक वेगळीच शांती जाणवते. सकाळ असल्यामुळे गर्दी नाही, कोणतीही घाई नाही आणि दर्शन अगदी निवांतपणे होतं. घंटानाद, अगरबत्तीचा मंद सुगंध आणि मंदिरात पसरलेली शांतता यामुळे वातावरण खूपच प्रसन्न वाटतं. आज मंदिराच्या सभागृहात थोडा वेळ बसून गणपती स्तोत्राचं पठण केलं. मंत्रांचा उच्चार करताना आजूबाजूचं सगळं जग जणू थांबल्यासारखं वाटतं आणि मन पूर्णपणे त्या क्षणात गुंतून जातं. गणपतीपुळेच्या गणपतीचं रूप खूप शांत आणि गंभीर वाटतं. दर्शन घेताना काही मागावंसं वाटत नाही, उलट जे काही आहे त्याबद्दल आभार मानावेसे वाटतात. इथे दर्शन म्हणजे फक्त देव पाहणं नाही, तर मन हलकं करून घेणं आहे. मंदिर आणि समुद्र यांचं नातंही इथे खूप खास आहे. दर्शनानंतर थोड्याच अंतरावर असलेला गणपतीपुळे बीच तुमचं स्वागत करतो. सो फायनली मंडळी, सकाळी येण्याचा फायदा, पटकन दर्शन झालं. इतकं सुंदर दर्शन झालं ना, मी अर्धा तास त्या गाभाऱ्यामध्ये होतो. हाफ एन आवर मी त्या गाभाऱ्यामध्ये होतो, बसलेलो मस्तपैकी. समोर गाभाऱ्यामध्ये वरच्या साईडला ना गणपती स्तोत्र लिहिलेलं होतं. मस्तपैकी वाचून काढलं, शांत बसलो, गणपतीचं नामस्मरण करत गाभाऱ्यामध्ये बसून होतो निवांत एकदम. पोट भरलं. ॲक्च्युली पोट नाही भरलं खरं, पण आता पुढच्या वाटचालीसाठी पण निघायचं आपल्याला, त्यामुळे मग गाभाऱ्यातून निघालो आणि थेट आता आलोय. हे बघा, गणपतीपुळेचं दर्शन झाल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर शांतपणे चालण्याची एक सुंदर संधी मिळाली. सकाळची थंड हवा, न संपणाऱ्या लाटा, स्वच्छ वाळू आणि ताजी हवा, सगळंच इतकं शांत आणि प्रसन्न होतं की वेळ थांबून राहिल्यासारखा वाटत होता. संध्याकाळी बीचवर एक वेगळाच उत्साह असतो, पण सकाळ खरंच वेगळीच असते. त्या शांततेत एक खोल समाधान असतं. मी सतत लाटांकडे पाहत उभा होतो. त्या येत होत्या, परत जात होत्या आणि प्रत्येक लाटेसोबत मनही शांत होत होतं. हळूहळू सूर्य वर यायला लागला आणि आकाशाने सोनेरी रंग धारण केला. संपूर्ण गावावर हलकसं धुक्याचं आवरण पसरलेलं होतं. सूर्यकिरण जेव्हा लाटांवर पडत होते, तेव्हा समुद्र जणू सोन्याचा बनलाय असं वाटत होता. प्रत्येक उसळणारी लाट चमकत होती. तो क्षण खरोखर जादुई होता.
काही अनुभव कॅमेऱ्यात कैद होतात, पण त्यांची खरी जादू मनातच साठवली जाते. आणि हा तसाच एक अनुभव होता. सो दिस इज इट गाईज. कसे वाटतं तुम्हाला ड्रोन शॉट्स? नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि यार डे 3ची सुरुवात अशी झाली आहे तर पुढचा दिवस कसा जाईल जस्ट इमॅजिन. तो प्रसन्न वाटतं ना यार. समुद्र किनारा म्हटलं ना तर आपल्याला इव्हिनिंग आठवते. मस्त सनसेट एन्जॉय करायचा. तुम्ही संध्याकाळची येता खरं बीचवरती, पण एकदा सकाळचं येऊन बघा. लांबपर्यंत समुद्र इतकं शांत वाटतं ना, इतकं रिलॅक्स वाटतं ना. आणि पूर्ण जी बोलतात नाही का एकदम डेड एंड असतो ना, तो पूर्ण अशी लाईन दिसते लिटरली. आणि इतकं शांत संत. लाटा भले इथे ओसाळत आहेत पण पाठचं तिकडचं समुद्र तुम्ही बघाल ना तर खूप शांत आहे, खूप शांत. सो गाईस वेळ झाली आता निघायची इन द सेन्स पुढच्या प्रवासासाठी. ओके, सो इथून आता आपण पहिला गाठणार आहोत आरेवारे बीच. ओके, सो मन तर भरत नाही डेफिनेटली, बट पुढचा प्रवास घ्यावा लागेल कारण आपल्याला आजचा दिवसही एंड करायचा आहे. लेट्स सी राहण्याची सोय वगैरे तर कसं करायचं आहे, किंवा मग जर सगळ्या गोष्टी इन प्लॅन झाल्या तर मी माझ्या गावीही जाऊ शकतो. ओके, सो ठीक आहे, दिस इज जस्ट अ स्टार्ट. सो पुढचा दिवस अजूनही बाकी आहे. सो प्लीज स्टे ट्यून गाईज. सो तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आलं तर प्लीज सबस्क्राईब करा. सो भेटूया आता पुढच्या प्रवासाला. चला तर गरम गरम नाश्ता करून घेऊया. सो लेट्स बिगिन. चष्मा ऑन, बॅग पॅक करून गाडी वगैरे पूर्ण रेडी आहे, सजली आहे मस्तपैकी. टॉप बॅग, सॅडल बॅग्स, नॅव्हिगेशन, एव्हरीथिंग सेट. तर बेसिकली मॅपवर रत्नदुर्ग हे लोकेशन टाकलं आहे, बट आपल्याला मध्ये आता आरेवारे बीच लागणार आहे. ओके, सो यप, ऑन द बाईक फॉर डे 3. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हो, आत्तापर्यंत सगळं काही छान झालेलं आहे, पुढेही सगळं छान होईल मस्तपैकी. सो हेड ऑन. वू, सुंदर सुंदर, अतिसुंदर. वाव, की मजा आली ना. बाई सकाळी सकाळी जी बीचची जी नशा असते ना, अरे वेगळंच वाटतं यार. जेव्हा सूर्यकिरण उलट्या बाजूनी जेव्हा पाण्यावरती पडतात ना, तेव्हा समुद्र अक्षरशः समुद्र ना तेव्हा निळं निळं पूर्ण होऊन जातं. आज ॲक्च्युली ज्या हिशोबाने मी निघालो ना, खरं गार वाटतंय. मस्त एकदम. वाव, सी, एक नंबर. हे हा 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 हा, हे बघा कसलं क्लास वाटतं यार, सिरियसली. बघा सकाळी सकाळी जर तुम्हाला हे असं दृश्य बघायला भेटलं तर खरंच तुम्ही प्रवास करायला कंटाळाल मित्रांनो. विचार करा, एकदा तुम्ही प्रवास करायला सुरू केलात ना मित्रांनो माझ्यासारखं, तुम्हाला ना लत लागेल. खरंच सांगतो, खरंच लत लागेल. आणि ती लत सुटण्यासारखी नाही आहे. ह्या प्रवासातनं ना आणि ह्या अशा वातावरणामध्ये जे मानसिक सुख तुम्हाला भेटतं ना, धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये तुम्हाला जे सापडत नाही ना, तेही तुम्हाला इथे आल्यावर सापडतं. हा प्रवास तुम्हाला सगळं काही जाणून देतो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवतो. की भले तुम्ही काहीतरी एक डेस्टिनेशन सेट केलेलं असेल, बट जरुरी नाही की तुम्ही डायरेक्ट तिथेच जाऊन थांबाल. तुम्ही मध्ये पण खूप ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल आणि ते थांबणं वर्थ इट असतं मित्रांनो. तसं जर तुम्ही एक ध्येय घेऊन जर राहिलात ना पुढे, कुठे एक छोटासा पॉज, एक छोटासा ब्रेक ते घेणं खरंच गरजेचं आहे. नाही तर मग तुम्ही थकून जाल आणि मग ॲट दी एंड जेव्हा तुम्हाला ते ध्येय गाठाल ना तुम्ही, तेव्हा ती मजा घेण्या इतकी पण तुमच्यामध्ये ताकद राहणार नाही. आज का मी एकदम संदीप माहेश्वरी बोलणे मला समजत नाही, बट जितकं तुम्ही प्रवास करत राहाल ना, खरंच तुमच्यामधला जो फिलॉसॉफर असतो ना नक्की जागा होतो. मी तुम्हाला सांगतो आहे, तसं माझं आज काही झालं आहे. बट नाही यार, खरं सांगतो, प्रवास इतक्या गोष्टी शिकवतो ना तुम्हाला, ते अनुभवणं खरंच खूप गरजेचं आहे मित्रांनो. ओके, सो बी वाईज. काय डीप आहे बघा. नाही बघा, हे आता पुरं कातळ आहे तर पूर्ण चिरलं आहे बघा दोन्ही याच्यामध्ये. फुल असं एकदम व्हॅली बनवली आहे पूर्ण कम्प्लीट. वाव मॅन, वाव, ऑसम, खरंच ऑसम. आयुष्यात फुल एकदम बोगद्यात ना. एक वन मिनिट, आपण आरेवारला आलो आहे काय? आय एम नॉट शुअर. यार कसलं वाटतंय. ओ माय गुडनेस. OMG मंडळी, हे बघा. वाव वाव वाव,
आई शपथ यार, इथे का लोक थांबणार नाहीत? ते का लोक थांबणार नाहीत तुम्ही सांगा ना मला. खरंच अप्रतिम, खरंच. क्लासिक, क्लासिक, टू क्लासिक. ही सुरूची बाग बघा ना, कसली बाप वाटते यारची. एक नंबर. हा सकाळी सकाळी अशा गावातनं प्रवेश करतोय आपण. आजूबाजूला माडांचीच झाडं. तो कसला वाकलाय बघा ना, फुल रोडवरती आला यार. ह्याच्यातलं जर नारळ पडला ना, पक्का कुठल्या तरी गाडीवरती पडलाच असावा. डेफिनेटली पडला असणार, कारण बघा डायरेक्ट इथे रोडवरतीच पडणार आहे. पडला तरी यार, अजब आहे अजब. सी, आई शपथ, कसलं वाटतंय यार, कसलं वाटतंय बघा मॅन, सिरियसली. हो, डेड एंड समोर, पुरं डेड एंड आहे यार. सरळच गेलो तो आपण. आई शपथ, ऑसम. काय वाटतंय यार हे बघा. एकच नंबर मॅन, सिरियसली. हो फ्रीक्स, होली मदर ऑफ गॉड मॅन, व्हॉट इज दिस? काय आहे? मॅन, सिरियसली दिस इज समथिंग एल्स. दिस इज ॲब्सोल्युटली समथिंग एल्स. मी खरंच पाठी जाणार नाही तर ड्रोन उडवणार आहे. माझा ना मला मोह आवरत नाही आहे. मग खरंच ड्रोन उडवायचा मोह ना आवरत नाही आहे. देवा शपथी. उंच कड्यावरून संपूर्ण आरेवारे बीचचा लांबच लांब पसरलेला किनारा स्पष्ट दिसत होता. खाली निळशार स्वच्छ पाणी आणि त्या किनाऱ्याची वळणं पाहताना क्षणभर शब्द सुचत नव्हते. वर डोंगर रांगा, मधून वळणं घेत जाणारा रस्ता आणि उजव्या बाजूला खोल पारदर्शक समुद्र. हे सगळं एकाच फ्रेममध्ये दिसत होतं. खरंच असं वाटत होतं की आपण भारतात नाही तर एखाद्या परदेशातल्या चित्रपटाच्या सीनमध्ये राईड करत आहोत. बाईक थांबवून काही क्षण तिथेच उभा राहिलो. समोरचं दृश्य इतकं भव्य आणि स्वच्छ होतं की मन थक्क झालं. निसर्गाने जणू सगळे रंग एकाच कॅनव्हासवरती ओतले होते. त्या क्षणी असं वाटत होतं की हा एखादा स्वप्नवत अनुभव आहे आणि मी त्यात जगतोय. आरेवारे व्ह्यू पॉइंट हे असं एक ठिकाण आहे जे इथे व्हिडिओमध्ये न बघता प्रत्यक्षात तिथे जाऊन अनुभवण्यामध्ये खरंच जास्त मजा आहे. पोट भरून व्हिडिओज काढले आपण, पोट भरून खरं अक्षरशः. यार तुम्हाला सांगितलं ना मंडळी, जायचं आपलं रत्नदुर्गला. बट मध्ये अशी काही नजारे आपल्याला बघायला भेटतात ना की वी टेंड टू स्टॉप. ओके, आपल्याला थांबावंच लागतं. आणि आपल्याला इन द सेन्स, मला माझं मोह आवरता येत नाही यार, की नाही यार बस झालं. पण पोटच भरत नाही आहे. कारण कसं होतं बघा, ड्रोन काढायचं म्हणजे ना खरंच कधी खूप जीवावर येतं. बिकॉज पूर्ण ती ड्रोनची बॅग उघडा, त्याआधी पहिलं तर कंट्रोलर सेट करा, ते झाल्याच्या नंतर मग त्याच्या कॅमेऱ्यावरचं कवर काढा, मग त्याच्या आजूबाजूचा स्ट्रॅप काढा, मग ते फ्लॅप्स उघडा, मग त्याला सेट करा, त्याला कॅलिब्रेट करा, आणि त्यानंतर सगळं सेट झाल्याच्या नंतर टेक ऑफ घ्या. आणि उतरतानाची मशागत वेगळीच. पण इतकी सगळी प्रोसेस असतानासुद्धा मला खरंच कंटाळा येत नाही. कारण हे दृश्य तितकं सुंदर आहे ना, जे मला अनुभवायला भेटतं. आणि माझी अशी इच्छा आहे की ते तुम्हीही अनुभवावं या व्हिडिओच्या मार्फत. सो खरं जर तुम्हाला ही व्हिडिओ खरंच आवडत असेल आणि खरंच तुम्ही जर एन्जॉय करत असाल तर मंडळी प्लीज लाईक ठोका, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर. सो अशाच नवीन व्हिडिओज मी घेऊन येणार आहे मंडळी. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सो दिस इज जस्ट अ सेकंड स्पॉट राईट नाव. अजून आजच्या दिवसामध्ये बरंच काय गोष्टी कवर करायच्या आहेत. यू गाईज विल रिअली लव टू सी इट. आणि मलाही ते दाखवायला खूप मजा येणार, कारण मी स्वतः फिरतो इथे, हे मी फिजिकली अनुभवतो आहे. आय होप मी व्हर्च्युअली तुम्हाला त्या गोष्टीचं एक टूर देतो आहे. वाव, सी लोक इथे आंघोळ करतायत मॅन. हे कसलं बॅकवॉटर्स आहे बघा. वाव. लोकांना आज ॲक्च्युली अमावस्या आहे, पण लोकांना अमावस्या वगैरे काहीही घेणं देणं नाही आहे. फक्त बीचवरती फक्त त्यांना आंघोळ करायची आहे. दॅट्स इट. वाव, दिस इज ऑसम. काय बोटी आहेत यार इथे बघा. ते हे आता
हे आता मासे वगैरे घेऊन आले की काय करतात ते मला समजत नाही आहे. आय थिंक याचं फिशिंग वगैरे करून झालं आहे ते आता तिथे लिलावाला उभे आहेत बघा. वाव, सुपर सुपर सुपर. आरटीओ 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 जा तरी ना तर थांब तरी. बाई थांबली. नशीब नशीब. हो 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 हो. वाव, सी. रस्ता खडतर आहे. रस्ता लय खडतर आहे. गाडी उडते टाणाटाणा नुसती. आय थिंक मी चुकीच्या रोडनी आलो. मे बी गुगल मॅप्सनी थोडं गंडवलं. बट एनिवेज रोडला तर आलो आहे. रत्नागिरी शहर मागे टाकत आम्ही पुढे निघालो आणि रस्त्यातली हिरवीगार दृश्य, डोंगर रांगा, मधूनच दिसणारा समुद्राचा नजारा एन्जॉय करत शेवटी पोहोचलो रत्नदुर्ग किल्ल्यावरती. समुद्राच्या कुशीत बसलेला हा किल्ला पहिल्याच नजरेत प्रभाव पाडतो. पण आज वेळ थोडा हातातून निसटत होता. अजून बरीच ठिकाणं कव्हर करायची होती आणि दिवस झपाट्याने पुढे जात होता. त्यामुळे इथे जास्त वेळ थांबता आलो नाही. मनात थोडी खंत राहिलीच, पण प्रवासात कधी कधी असं होतं. तरीही इथलं भव्य सौंदर्य तुम्हाला नक्की दाखवायचं होतं. म्हणून आता एन्जॉय करा रत्नदुर्गाचा हा शानदार ड्रोन व्ह्यू, समुद्राने वेढलेला किल्ला आणि वरून दिसणारा कोकणाचा अप्रतिम नजारा. आय होप तुम्ही हे ड्रोन शॉट्स अनुभवले असणार आणि तुम्हाला नक्की आवडले असतील. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. वी आर एंटरिंग रत्नागिरी राईट नाव. हे रत्नागिरी सिटी आहे. पडले की दारू पियाला आहे. हो, दारू पियाला आहे. येस. सोबत का आपल्या जीवाचे हाल करून घेताना मला ते समजत नाही. हिअर वी गो. सो दिस इज अट खाडी. आणि समोर आहे ते भाटिये बीच. सी, इकडे सगळे आपल्या नावं सगळे लागलेले आहेत. मच्छीमारी करून बिचारे आता आराम करायला गेलेत. आणि इथे आहे हा अथांग समुद्र. सी, फुल फ्लेजेड समुद्र एकदम मस्त लांब लचक निळशार पाणी एकदम. किती टाईम नंतर असं पट्टेरी हायवे बघितलं आहे मी. या पूर्ण कोस्टल रोडमध्ये. सी, वाव, इट्स फॅन्टास्टिक. दिन बने तो ऐसे बने मॅन. वाव, चुम्मेश्वरी, लिटरली चुम्मेश्वरी. ह्या रस्त्याच्या मध्येच एकदम बांधलेलं ना, भारी वाटतंय. चिऱ्यांचं बांधकाम आहे कम्प्लीट. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. वाव वाव. असं सरळ जरा समुद्रात जाऊया का? आई शपथ, असंच समुद्रात जाऊया सरळ सरळ स्ट्रेट स्ट्रेट. वाव वाव वाव. खरंच खरंच खूप सुंदर वाटतं. कसला रोड आहे ना यार. यू 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 झिप झॅप झूप.
फुल एकदम एस पॅटर्न बनलं आहे मस्तपैकी. आणि आय थिंक पुढून आपल्याला आता राईट घ्यायचं आहे. लेट्स सी हा रोड कसा आहे आता. आय थिंक 6 किलोमीटर आपल्याला असंच जायचं आहे पुढे. असे रस्ते पण असे आहेत ना, तर बम 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 अशी गाडी उडते पूर्ण. शॉकअप्स आहेत ना, मस्त काम करतात. आणि विषय कसा माहिती का, मी सॅडल बॅग्स आहेत ना माझ्या पाठी दोन्ही साईडला, त्याच्यामुळे सॅडल बॅगचं वजनही एका माणसा एवढं आहे इन अ वे. ॲटलिस्ट 40-50 किलो तरी आहेच. फुल एकदम बम्पी राईड आली एकदम. आणि ह्या रोडलाच वाटतं हो बघा. ओ ओ ओ गॉड. गाडी उडते हवेत अक्षरशः. पण गाडी झुलते अशी, म्हणजे आपटत नाही आहे, कमरेला वगैरे मार बसत नाही आहे. गाडी अशी घशी अशी 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 त्या हिशोबाने मी पण असं उडतो आहे. श्री स्वामी समर्थ. आयुष्यावर मोर बघा, आंब्याला मोर बघा मित्रांनो, हे बघा. वाव, हे झाली आता, ही तयार झाली. तर आणि मोराचा वास पण इतका सुंदर येतो आहे ना. जो मोर असतो ना आंब्याचा, त्याचा वास इतका सुंदर वास येतो ना. हे बघा, हे बघा, हे जे काही दिसत आहेत ना, हे सगळे फुलं आहेत काही. सो मोहर ज्यांना माहिती नाही आहे, आंब्याच्या झाडाला फुलं लागतात आणि त्या फुलांमधूनच आंब्याचं फळ तयार होतं. सो जितका जास्त मोहर तितके जास्त आंबे. सो आपल्याला इथून आता खाली जायचं आहे राईट साईडला. अशी वेडी वाकडी वळणं आहेत गावाकडची. वाव, काय बाग आहे यार, एक नंबर एक नंबर. मी रेकॉर्ड करतो आहे ना. हां, वाव, सुंदर. या माडाच्या झाडाच्या सावलीतनं जाण्याची मजाच ना वेगळी आहे. भरती आली की हे सगळं पाण्याने भरून जातं आहे बघा. आता पुरं चिखल चिखल झालं आहे. आता ओहोटी आहे ना, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे. देवघाली बीच म्हणजे निसर्गाचं एक वेगळंच रूप. इथे उभं राहिल्यावर जाणवतं की निसर्ग किती सुंदर आहे, पण तितकाच तो किती कठोर असू शकतो. खाली उसळणाऱ्या लाटा आणि उंच काड्या पाहताना थोडी भीती तर वाटतेच, पण त्याच वेळी नजरेसमोरचं दृश्य मन धक्क करून टाकतं. एकाच ठिकाणी भयावह आणि सुंदर कसं वाटू शकतं ना, याचे उत्तम उदाहरण आहे. या कड्यावर उभं राहून जे दृश्य दिसतं ते खरंच शब्दात सांगणं कठीण आहे. क्षणभर असं वाटत होतं की आपण समुद्रावर तरंगतोय, जणू आकाशात उडी घेतोय आणि खाली निळशार अथांग सागर पसरलाय. खरंच फक्त एकदा शांतपणे हे दृश्य पहा आणि तुम्हालाही जाणवेल निसर्गाचा चमत्कार किती अद्भुत आहे. सो डे 1 आपण रायगड पालथा गाठला. डे 2 आपण रत्नागिरी पालथा गाठला. आता आपण डे 3 मध्ये एंटर करणार आहोत सिंधुदुर्गामध्ये. येस, आमचं गाव आमचा जिल्हा. आपण सिंधुदुर्गामध्ये एंट्री करणार आहोत बिकॉज आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे डायरेक्ट देवगड. कुठलं गाव आहे? नाटे गाव आलं आहे मित्रांनो. एक नंबर. आयुष्यपत काय स्ट्रेच आहे यार. हा काय स्ट्रेच आहे. ती होडी बघा, एवढी मोठी होडी आहे बघा. ती तरी छप्पर सुद्धा आहे. बापरे, इथे किती होड्या आहेत बघा त्या मित्रांनो. बघा,
हातिवले, राजापूर वगैरे सगळं इकडे गेलं. कुणकेश्वर, सिंधुदुर्ग पट्टा ह्या साईडला. येस, फायनली आपण हळू जवळ येतोय आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एंट्री करण्यामध्ये. वा, मला खूप भारी वाटतंय. अँड आय एम रिअली सरप्राईज अँड आय एम रिअली अमेज्ड की मी ही बाईक घेऊन आलो आहे तेही गावी. आणि माझे घरचे आता मला इतके शिव्या घालणार आहेत ना. स्पेसिफिकली आमची आजी, हे नाना वगैरे आमचे गावचे. मम्मीला आणि त्यांना तरी आयडिया आहे की मी कुठे येते, पण त्यांना जराही आयडिया नाही आहे. सो जाऊन त्यांना आता थप्पा करायचा आहे. हा हे जे बॅकवॉटर्स आहेत ना, ही सुद्धा एक कुठलीतरी एक नदी आहे किंवा मग हे आय थिंक हे बॅकवॉटरसारखं असणार. सो हे बघा इकडनं असं खाली जाते, हे बघा तिकडे वाहते हे नदी या साईडला. वाव, हे बघा इथे फ्लो क्लिअर कळतोय बघा कुठे चाललं आहे ते पाणी. वाव, काल बरोबर बोगदा बांधलाय पूर्ण यार. सी, मस्त एकदम. अँड दिस इज दॅट वाघोटन रिव्हर. ही खारेपाट्यांची नदी. वाव, ही बघ इकडनं अशी येते पूर्ण अशी आणि इकडे संगमाला जाऊन भेटते. वाव, या साईडला संगम आहे. खतरनाक. सो ही जी नदी आहे ना, बेसिकली ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हिची वेश आहे. आता आपण कदाचित सिंधुदुर्गमध्ये आलो असो मित्रांनो. सो दॅट वॉज रत्नागिरी जिल्हा बिहाइंड. आता ही नदी क्रॉस केल्यानंतर आता सिंधुदुर्गमध्ये आलो असं आय गेस. आपण आता सिंधुदुर्गमध्ये आलेलो आहोत मंडळी. जिल्हा सिंधुदुर्ग. येस, पहिला बोर्ड दिसला मित्र. येस. सो पहिला बोर्ड दिसला तर जिल्हा सिंधुदुर्गवाला. येस. सो ही जी नदी आहे ना, ही नदी ॲक्च्युली बाउंड्री आहे आपली सिंधुदुर्ग आणि राजापूरची. सॉरी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची. येस, फायनली वी आर इन सिंधुदुर्ग. एकच नंबर मॅन. येस, ही बघा ही चेकपोस्ट आहे. सो दिस इज अ रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची ही चेकपोस्ट आहे. येस, there we are. एक नंबर. भारी वाटतंय माहिती आहे यार. फायनली आपल्या जिल्ह्यात गाडी आलेली आहे. here we are. हो, मला कधी एक्सपेक्टही नव्हतं केलं यार की मी बाईक घेऊन येईन. काका नाना आम्ही सगळे बोलायचो की आपली जी बाईक आहे, स्कूटर आहे, ती मुंबईपर्यंत जाईल, हळूहळू जाईल, थांबा जायचं, असं जायचं. बट फायनली मी घेऊन आलो. येस, आय हॅव डन इट. अरे कसला रोड वाटतो यार. स्ट्रेट एकदम मस्त वाटतो यार. वा, दिस इज द ब्युटी ऑफ सिंधुदुर्ग. हा पटेल फाटा आहे. इकडनं विजयदुर्ग या साईडला. तराडा 40 किलोमीटर माझं गाव. यार जायला तर मी इकडनं गेलो असतो, बट इकडलं रोडचं खूप बेकार काम चालू आहे जेवढं मी ऐकलं आहे. आणि खूप घाणेरडं काम चालू आहे इकडचं. आणि इतकी माती, इतकी धूळ आहे ना, हालत बेकार होऊन जाईल. सो त्यामुळे आपल्याला हा रूट तसाही पकडायचा नाही आहे. सो लेट्स सी. इकडनं देवगड, जामसंडे, कुणकेश्वर या साईडला. येस, फायनली आय लव पडेल. सगळे आंबेवाले कंपनी इकडची. अजूनही मला विश्वास बसत नाही मी खरंच आलो इकडे आणि मी इकडे फिरतो आहे. हे जे रस्ते जे लहानपणापासून मी कधी ना कधी फिरलो आहे किंवा काय केले ते मी आता अशा पद्धतीने मी कवर करतो आहे. वाव, इकडचे रोड एक नंबर आहे. त्या ज्यांची कामं चालू आहेत ती सोडली तर बाकीचे जे आहेत ना, बनले आहेत ना, हा बघा ना, सरळ नागमोडी. तराळा आणि कणकवलीच्या मध्ये नांदगाव लागतं. ओके, तर नांदगाव शहर येण्याआधी एक नांदगावची नदी लागते. सो ते जे नदीपात्र आहे ना, ते नदी, तीच नांदगावची नदी इथे समुद्राला जेव्हा तिचं संगम होतं तेव्हा ती ह्या ठिकाणी इथे संगम होतं तिचं. ओके, सो ही नांदगावची नदी इथे येऊन समुद्रात भिडते. सो हे ते गाव म्हणजे जामसंडे गाव. तिथे आमची मावशी राहते एक. आई जेव्हा हे सांगताना मी इतकं भारी वाटतंय ना. वा. लहानपणापासून ज्या गोष्टी मी बघत आलो आहे, ज्या अनुभवत आलो आहे, राईट, ते अनुभव जेव्हा तुमच्यासोबत शेअर करतो ना, इतकी एक्साइटमेंट येते ना, इतकं क्लास वाटतं आहे ना.
आय कांट इवन एक्सप्रेस. इतकं इमोशनल पण होते ना त्या गोष्टीसाठी. खरंच कोकण राईड खरंच खूप काही शिकवलंच बाई. दिस इज इट. ही आहे ती नांदगावची नदी. इकडे येऊन तिथे संगम आहे. आणि ती जी नारळाची झाडं दिसत आहेत ना ते आहे आमच्या मावशीचं गाव. तो तिथे त्यांची घरं आहेत. येस ही वाडी ही बघा कावलेवाडी रोड. सो इथे हे खालून ही जो रोड जातो ना तो आमच्या मावशीच्या घरी जातो. सो इकडनं या साईडला नांदगाव हायवे आणि आपल्याला स्ट्रेट आता देवगड जायचं आहे. कुणकेश्वरकडे जात असताना मध्येच साधारणतः 5 मिनिटाचा छोटा डायव्हर्जन घेतला आणि पोहोचलो देवगड गार्डनला. वरच्या पठारावर उभ्या असलेल्या असंख्य विंडमिल्समुळे त्या ठिकाणाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. वाऱ्याचा जोर इतका होता की अक्षरशः उभं राहतानाही समुद्राचा गारवा जाणवत होता. त्या उंच ठिकाणावरनं खाली दिसणारा देवगड बीच खूपच स्वच्छ, पांढरा शुभ्र आणि शांत वाटत होता. निळशार समुद्र, पांढरी वाळू आणि वर फिरणाऱ्या विंडमिल्स, सगळं दृश्य एखाद्या पोस्टकार्ड सारखं वाटत होतं. तो क्षण खरंच भन्नाट होता. काही ठिकाणं फक्त सुंदर नसतात, ती पूर्ण एनर्जायझिंग असतात आणि देवगड गार्डन तसंच एक ठिकाण आहे. होय महाराज किचन. मस्तपैकी जेवण झालं आहे. मस्त आपले कोकणी थाळी ओढली आहे आरामात. आमरस पियालो आहे, सोलकढी पियालो आहे. आई शपथ आता असं वाटतं आहे ना कुठेतरी झाडबीड बघावं आणि गप तिथे झोपून द्यावं. इतकं निवांत आणि इतकं रिलॅक्समध्ये चाललं आहे गाईस. खूपच भारी, खूप 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 भारी, खूप भारी. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स कुणकेश्वर. वा. आय होप तुम्हाला हे पवनचक्की हे आपलं देवगडचं गार्डन जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा मंडळी. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. सो इथला हा ब्रिजसुद्धा ना खूप भारी आहे का. पण हा ब्रिज ना जनरली कसा ब्रिज स्ट्रेट असतो. ओके, तर हा ब्रिज स्ट्रेट नाही आहे. हा ब्रिज आधी असं जातो मग असं जातो. सो इट हॅज अ युनिक स्ट्रक्चर. तुम्हाला दाखवायचं आहे. सो या वी गो. सी झिग झॅग झिग झॅग झिग झॅग बघितलं. हा बांधलायच त्या हिशोबाने की सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतात. काय मंदिर आहे बघा ना यार. वाव. आणि इकडे बघा समुद्र बघा. समुद्राला इकडे काही लिमिटच नाही आहे. सी हा जो पॅच आहे ना हा कित्येक वर्ष हा असाच आहे. वाव. दगड आहेत. मला नीट विचार करून जावं लागेल यार. वाव असलं भारी वाटतं बघा. हिशोबत बघा. वाव. And here comes one of the special part of कुणकेश्वर. ह्या कोस्टल रोडची ना हीच मजा आहे. समुद्राच्या लगोलग प्रत्येक पॅच कुठल्या ना कुठल्या तरी गावाचा पॅच लागणारच. सो दिस इज वन ऑफ द पॅच. सी वाव. हा एक नंबर. सी बाकडे वगैरेपर्यंत बसायला संध्याकाळची तिथे बसायला काय मजा येईल ना मंडळी. सी म्हणलं परत एकदा एक राऊंड मारायचं या रोडला. येस मला परत एक राऊंड मारायचं आहे.
सो दिस इज हाऊ इट इज गाईज. हे बघा, जसं तुम्ही उंच उंच जातात ना, समुद्रही तेवढा मोठा 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 होत राहतो असं बघा. सी, आणि इतर वेळेस पुरा फ्लॅट असा समजतो. विचार करा किती पाणी आहे, किती पाणी आहे. हां, जस्ट इमॅजिन. सायकलिंग करतात गाईज, हॅट्स ऑफ टू देम. हीच ती वेळ, हा क्षण. सो बऱ्याचशा रीलमध्ये तुम्ही हा वाला सीन बघितला असेल. आता हा मी तुम्हाला दाखवते. सी, येस, दॅश इज. वाव, see this sea man, see this sea. आई शपथ, सुपर. आणि काय इन्क्लाइन आहे बघ ना, कसला स्टीप आहे. आणि हे आहे आपलं कुणकेश्वराचं मंदिर. पुण्यावरून आले का तुम्ही? अरे वा, एक नंबर, सही आहे. हां काय, अरे वा, सही आहे, सही आहे, ग्रेट. मग आता कसं, आजच निघाले की कसं थांबणार आहे? काल आले. अच्छा, मग आता एक नंबर. सेम असं मी पण 3 दिवसापासून फिरतोय. हरिहरेश्वरपासून सगळं पुरा कोस्टल करत आता इथपर्यंत आता आलो आहे. तर इथे आता माझं गाव आहे कणकवलीला. तर हे सगळं आटपून आता विचार करतो तर गावीच जातो, निवांत जरा आराम करतो. चालेल, चलो भेटूया. या, हॅपी जर्नी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळ समुद्र किनाऱ्याजवळ बसलेलं प्राचीन शिवमंदिर म्हणजेच कुणकेश्वर. अरबी समुद्राच्या काठावर उभं असलेलं हे मंदिर कोकणातील एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं. स्थानिक परंपरेनुसार या मंदिराची स्थापना पांडवांनी वनवासाच्या काळात केली अशी श्रद्धा आहे. पुढे यादव काळात आणि मराठा साम्राज्याच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याची आणि या मंदिराच्या देखभालीसाठी मदत केल्याची नोंद लोकपरंपरेत आढळते. कुणकेश्वराला कोकणची काशी असंही म्हटलं जातं, कारण इथे मुख्य शिवलिंगाबरोबरच परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरं आहेत. मंदिराचं स्थापत्य साधं पण प्रभावी आहे. समुद्राच्या अगदी सानिध्यात असून सुद्धा शेकडो वर्षे हे मंदिर अभंग उभं आहे. हीच एक दैवी अनुभूती वाटते. लाटांचा सततचा नाद, समुद्राची अथांग पार्श्वभूमी आणि त्यामध्ये उभा असलेला शिवमंदिराचा कळस, हे दृश्य भक्ती आणि निसर्ग याचा अद्वितीय संगम दाखवतं. इथे उभं राहिल्यावरती असं वाटतं की समुद्राच्या प्रत्येक लाटासोबत ओम नमः शिवाय चा नाद घुमतो. सो फायनली गाईज, आम्ही आलो कुणकेश्वरला. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हे कुणकेश्वरचं मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या टायमिंगला इथे खूप मोठी जत्रा असते. हा पूर्ण जो पुरा बीच एरिया आहे ना, पूर्ण भरलेला असतो. या मंदिराला इतकी सुंदर सजावट केलेली असते ना, इतकं सुंदर सजावट केलेली असते. आणि मग आम्ही सगळेजण खाली इकडे येणार बीचमध्ये. सगळे आम्ही भावंड मस्तपैकी आतमध्ये आंघोळ करायचो, जीवाची मजा करायचो अक्षरशः. आणि नंतर मग जत्रेतनं काय ना काय घेत मग घरी जायचो. आज आलो आहे मी, दर्शन घेतलं आहे मस्तपैकी महादेवांचं. आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं, खरंच खूप प्रसन्न वाटतं. इतकं शांत वाटतं, इतकं छान वाटतंय ना, सुंदर वाटतंय ना. कारण वातावरण पण इतकं क्लिअर आहे. आणि समुद्राची जी लाईन आहे ना, पट्टी पूर्ण इतकी क्लिअर दिसते ना. So that comes to the end of our day 3. Hopefully अजूनही दिवस येतील. बट आय एम नॉट कन्क्लुडिंग दिस राईड बिकॉज आता आम्ही जाणार आहे घरी. घरी गेल्यानंतर जर का आमचे जे शेंडेफळ आहेत आर्यन, सो कोकणकर आर्यन, ओके, सो त्याच्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. सो तो जर मला कुठल्या अजून एका वेगळ्या ॲडव्हेंचरला घेऊन जाणार असेल तर डेफिनेटली अजून एक ब्लॉग बनवू शकतो. येस, दॅट इज द रिझन की मी ही सिरीज एंड नाही करते अजूनसुद्धा. ओके, सो कोकण राईड इज स्टील गोईंग ऑन. सो कोकणातून आता आपण मुंबईला जाणार आहोत. सध्या आपण जाणार आहोत आपल्या NH66 थ्रू. ओके, डेफिनेटली तोही एक ब्लॉग येऊन जाईल. ह्या पॉईंटपर्यंत जर का तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल ना, तर डेफिनेटली सलाम आहे तुमच्या प्रेमावरती. अँड आय रिअली लव्ह यू गाईज.
सो असा सपोर्ट देत राहा आणि व्हिडिओजना लाईक करा, ही व्हिडिओ शेअर करा जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि आपलं कोकणाचं जे सौंदर्य आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया डेफिनेटली. सो असेच काही नवनवीन ब्लॉग्स आपण घेऊन येत राहू. सो पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.